पुढची बातमी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणी आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते। परीक्षेपूर्वी मोटेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना पेपर दिला। नीट परीक्षेच्या आदल्या रात्री फुटलेला पेपर दिल्याची माहिती आहे। मोटेगावकरच्या क्लासमधील व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील सीबीआयच्या कोठडीमध्ये आरोपी शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासेसमध्ये परीक्षेपूर्वीच फोडलेल्या नीट परीक्षेचा हा पेपरचा सराव करत होता। आदल्या दिवशी रात्री 11:30 वाजता हा सगळा सराव तो विद्यार्थ्यांकडून करून घेत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। शिवराज मोटेगावकर याच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आहे। हा पेपर त्याच्या खासगी कोचिंग क्लासेस मधल्या काही विशिष्ट विद्यार्थ्यांना दिल्याची सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजय घोडके सध्या आपल्या सोबत आहे। अजय, या नीट पेपर फुटीचं प्रकरण लातूर पर्यंत जाऊन पोहोचलं। परीक्षेपूर्वी मोटेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना पेपर दिला, त्यांच्याकडनं रिव्हिजन करून घेतली आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांना सुद्धा हा पेपर देण्यात आला असल्याची सुद्धा माहिती आहे। काय माहिती आहे एकंदरीत या सगळ्या संदर्भामध्ये? सिद्धेश, आपण जर पाहिलं तर सीबीआयच्या कोठडीमध्ये असलेला हा जो शिवराज मोटेगावकर आहे त्याचे दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकरण त्या ठिकाणी समोर येत आहेत। आपण जर पाहिलं तर एनटीए मध्ये असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून मोटेगावकर हा पेपर फोडत होता आणि त्याचे पेपर हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये प्लॅटिनम बॅच आणि व्हीआयपी बॅच अशी 150 विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र बॅच तो दरवर्षी करत होता आणि त्या विद्यार्थ्यांना या पेपरचा सराव करून घ्यायचा। परंतु आता जी नीट पेपर फुटीमधले त्याचा जो सहभाग आलेला आहे त्या परीक्षेच्या पूर्वी म्हणजे आदल्या दिवशी रात्री 11:30 वाजता याच प्लॅटिनम आणि व्हीआयपी बॅच मध्ये असलेल्या 150 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी 11:30 वाजता त्या ठिकाणी सराव करून घेत असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी स्वतः त्या फेसबुक पेजवरती अपलोड केलेला आहे। आणि हा तोच पेपर आहे जो पेपर त्याने नीट परीक्षेच्या अगोदर फोडला होता आणि त्या पेपरच्या संदर्भातली चौकशी तयारी त्या ठिकाणी तो करून घेत होता आणि त्या संदर्भात हे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ही विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिलेले व्हिडिओ सुद्धा आता त्या ठिकाणी त्याच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर या प्लॅटिनम आणि सीआयटी बॅच मधले विद्यार्थी सुद्धा आता सीबीआयच्या रडारवर आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सुद्धा विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे आणि पालक म्हणून ज्या पद्धतीने या पेपरची विक्री केली जात होती त्या प्रकरणी आता लातूर मधला एक बालरोग तज्ञ असलेला डॉक्टर मनोज शिरोलेला सुद्धा पुण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्याकडून सुद्धा अजून या सगळ्या प्रकरणातले अजून धागेदोरे त्या ठिकाणी समोर येतील। परंतु मागच्या 5 ते 6 दिवसापासून सीबीआयचे एक पथक लातूरमध्ये तळ ठोकून बसलेलं आहे। मुंबई आणि दिल्ली पुण्यावरनं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं माहिती दिवसेंदिवस त्या ठिकाणी या पथकाला दिली जाते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी लातूरमध्ये मात्र वेगवेगळ्या पातळीवरती चौकशी केली जाते। परंतु शिवराज मोटेगावकरचा पेपरच्या आदल्या दिवशी 11:30 वाजता हा जो विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असलेला सराव करून घेत असलेला हा जो व्हिडिओ आहे तो आता या ठिकाणी व्हायरल झाल्यामुळे अजून यामध्ये काय नेमके धागेदोरे समोर येतात ते सुद्धा पाहावं लागेल। नक्कीच, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।